शिवप्रस्थ या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण सध्या दौलताबाद या शहरात उभे आहोत। इकडे आपल्याला वेरूळची लेणी आणि घृष्णेश्वर मंदिर आहे। आज आपण घृष्णेश्वर मंदिराचा व्लॉग करणार आहोत। मित्रांनो, घृष्णेश्वर मंदिर हे भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं महादेवाचं मंदिर आहे। या मंदिराविषयी माहिती सांगायची झाली तर हे मंदिर वेरूळ गावात आहे आणि वेरूळ गाव हे महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वजांचं म्हणजे छत्रपती शहाजी महाराजांचं जन्म ठिकाण किंवा मालोजी राजे यांची गडी असलेलं मालोजी राजे यांचं वतन असलेलं गाव म्हणजेच वेरूळ। या ठिकाणी देवगिरी किल्ल्याचा परिसर असल्याने वेरूळ गावाचे खास महत्त्व होते। वेरूळ गावामध्ये भोसल्यांची जहागिरी होती आणि इथे असलेलं हे घृष्णेश्वराचं मंदिर ऐतिहासिक पौराणिक महत्त्व असलेलं हे घृष्णेश्वराचं मंदिर आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजी राजे यांनी 16व्या शतकामध्ये या घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे। परंतु सध्याचं जे मंदिर आहे ते 18व्या शतकामध्ये पुन्हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी या जीर्णोद्धाराचा पुन्हा बदल केलेला आहे। हे मंदिर जे आहे या मंदिराचं बांधकाम तांबड्या खडकामध्ये किंवा तांबड्या दगडामध्ये बांधलेलं आहे। याला इंग्लिशमध्ये रेड रॉक्स असं सुद्धा नाव आपल्याला पाहायला मिळतं। अतिशय पुरातन आणि हेमाडपंथी असलेले हे बांधकाम आहे। यांनी या मंदिराचा प्रथम 16व्या शतकामध्ये जीर्णोद्धार केलेला होता। सध्याचे अस्तित्व असलेले जे काय मंदिर आहे ते 1730 मध्ये मल्हारराव होळकरांच्या पत्नी गौतमीबाई यांनी त्याचा जीर्णोद्धार केलेला आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा अहिल्यादेवी होळकरांनी सुद्धा या मंदिरामध्ये काही पुनर्निर्माण करून त्याचा पुन्हा एकदा जीर्णोद्धार केल्याचं आपल्याला नोंद या ठिकाणी आढळतो। मंदिराचं जे बांधकाम आहे ते लाल रंगाचा जो दगड आहे त्या लाल रंगाच्या दगडामध्ये त्या मंदिराचं बांधकाम आहे। त्याचा पाठीमागच्या बाजूला मुख्य प्रवेशद्वार होता, परंतु आता तो संदरील प्रवेशद्वार प्रवेशामुळे किंवा भाविकांच्या आणि भक्ताच्या सोयीचा नसल्यामुळे समोरच्या बाजूने वेगळा एक प्रवेशद्वार तयार केलेला आहे, जेणेकरून गर्दीचा वर त्या ठिकाणी करता येईल अशा ठिकाणी तो केलेला आहे। त्याच्यामुळे हा जो आता दिसतोय आपल्याला चित्रामध्ये तो प्रवेशद्वार सध्या बंद आहे, परंतु पूर्वीचा मुख्य प्रवेशद्वार हाच होता। हेच खरं मुख्य प्रवेशद्वार होतं, परंतु प्रवाशाची वाढती पर्यटकाची सहल आहे। कुठली सहल आहे? सहल आहे का? गुरुकुलचं आहे का? ह्या गुरुकुलचं आहे का? शिवअवतार निष्काम गिरीजी। तर हे गुरुकुल आहे, या ठिकाणचं गुरुकुलचे विद्यार्थी आहेत आपण पाहू शकतोय। जनार्दन स्वामीच्या गुरुकुलातले मुलांचा गोठेक मध्ये जाण्याचा आपण प्रयत्न करू। या ठिकाणी नवीन माहिती मिळाली तिथे जनार्दन स्वामीचं गुरुकुल चालवत आहेत आणि बरेच विद्यार्थी मला या ठिकाणी दिसले। आपण थोडं मध्ये जाऊन चित्रीकरण करू, कारण संध्याकाळच्या प्रार्थनेचा टाइम झालेला असावा। हे संकल्पित समाधी मंदिर आहे। शिव अवतारी निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी गिरीजी महाराज उत्तराधिकारी श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज। तर हे मंदिर आहे स्वामीजींचं आणि या मंदिराच्या गुरुकुलात मधून आपल्याला गुरुकुलाची परंपरा या ठिकाणी बाधित दिसत आहे।
प्रार्थनेचा टाइम झालेला असावा. या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. हे बघा, हे कृष्णेश्वराच्या मंदिराचा कळस. मंदिराच्या मध्ये कृष्णेश्वराच्या आवारामध्ये आपल्याला चित्रीकरण करता येत नाही, म्हणून आपण बाहेरून आपण हे कृष्णेश्वराचं दाखवतो. आणि हे बाजूला हे जे जनार्दन स्वामीच्या मंदिरामधून आपण हे चित्रीकरण करतोय. त्या ठिकाणी आपण दर्शन घेऊन येऊया. गणपतीचं मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वजांच्या किती मुलं आहेत गुरुकुलमध्ये? किती मुलं आहेत गुरुकुलमध्ये? 500 मुलं आहे. तर आता काही तर प्रार्थना वगैरे असते का? विधी आहे?